आज 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी विनाअनुदान तत्वावर असलेल्या आणि औषध अनुदानावर असलेल्या शिक्षक शिक्षकेतर बांधवांचा लढा या ठिकाणी उभारला आहे। या ठिकाणी जबा अभ्यंकर साहेब आलेत, आमचे सुधीरजी घागस्तर आहेत आणि आपल्या या जुनी पेन्शन हक्क संघटनेचे सर्व कार्यकर्ते, राज्यभरातून आलेले सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनींनो, तुमचा विषय कुणी डावललेला नाही आणि मागे सुद्धा पडलेला नाही। आम्ही सर्वांनीच सगळे आमदार आता येत आहेत, सगळ्यांना बोलले की सगळ्यांनी या, काही जेवतात, जेवल्यानंतर सगळे लोक येतील। अगोदरच आपण या संदर्भामध्ये 4 डिसेंबरला बैठकसुद्धा लागली होती, परंतु त्याच्यावरती आचारसंहिता लागली, बैठक झाली नाही। पुन्हा मी आपली जी समिती तयार झाली होती मागच्या वेळेला, त्या समितीमध्ये मी होतो, अभ्यंकर साहेब होते, मनीषा कायदे मॅडम होत्या, त्या अहवालावर चर्चा करण्याकरता माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्याशी चर्चा करायची आणि त्यातून मार्ग काढायचा, म्हणून याकरता ऑलरेडी पत्रसुद्धा दिलेलं आहे। आणि आज आपलं आंदोलन लागलेलं आहे आणि वारंवार तो प्रश्न आपण सभागृहामध्ये आम्ही सर्वजण सातत्याने उपस्थित करत असतो। तुम्ही मगाशी ऐकला का, बघितलं का? लगेचच ताबडतोब सांगितलं की आमचे शिक्षक बांधव आझाद मैदानावर आलेले आहेत, जे 1 नोव्हेंबर 2005 पूर्वीचे आहेत आणि सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांची जाहिरात बघून आपण पेन्शन दिली, आमच्यावरच अन्याय का? अशा प्रकारचं आपण त्या ठिकाणी सभागृहामध्ये वक्तव्य केलेलं आहे। आत्ताच मला वाटतं 37 लोकांच्या संदर्भात छत्रपती संभाजीनगर हायकोर्टाने म्हणजे आपल्या कोर्टाच्या माध्यमातून काहीतरी निकाल दिला आहे, तर त्या संदर्भात पण आम्ही माननीय शिक्षण मंत्री आणि मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहोत। तर त्या 37 लोकांना वेळ की ऑटोमॅटिक बाकीच्यांचा रस्ता मोकळा होईल, तर थोडा आपला सुप्रीम कोर्टामधला जो विषय आहे तो पण फास्ट कसा करता येईल आणि शासनाकडनं वारंवार जी अपेक्षा केली जाते की पॉझिटिव्ह सिग्नल त्यांनी दिला गेला पाहिजे, याकरता आमचा प्रयत्न सुरू आहे। म्हणजे सुप्रीम कोर्ट आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंट याच्यामध्ये मध्यस्थी काहीतरी करून लवकरात लवकर आपला जो निर्णय, आता सर म्हणाले की 2 महिन्यात, मी म्हटलं लवकरात लवकर लागला पाहिजे, उद्याही लागला पाहिजे। आपल्या सगळ्यांची भावना आहे की तुमची आणि माझी, म्हणजे मी पण तुमच्या बरोबरच आहे की 1 नोव्हेंबर 2005 पूर्वीचा तुमच्याच बरोबरचा आपला साथीदार आहे। म्हणून हा प्रश्न मागच्या वेळेला टप्पा अनुदानाचा विषय होता, त्यांना बोला आता टप्पा अनुदानाचा विषय काढायचा, नंतर बघू पावसाळी अधिवेशनात, पण आता जुनी पेन्शन हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे आणि तो कुठल्याही परिस्थितीमध्ये मिटवायचा, याकरता आम्ही सर्व आमदार आग्रही आहोत। आणि निश्चितपणे यातून येणाऱ्या आठवड्याभरामध्ये म्हणजे पुढच्या आठवड्यामध्ये याच्यावर बैठक आम्ही लावूच, सगळे आमदार शिंदे साहेबांकडे बसून बैठक लावू आणि आपण त्यातून निश्चितपणे आपल्या जुन्या पेन्शनचा हक्क आहे तो आपण सर्वजण सोडूया। आता जास्त बोलायचं नाही, कारण पुन्हा अर्धा तास चर्चा जी सकाळी लागणार होती ती आमची लागलेली नाही, पुन्हा लगेचच ती लागणार आहे। पण अजून काही वक्तव्य करण्यापेक्षा अभ्यंकर साहेब पण बोलतील आणि आम्ही निश्चितपणे तुमच्या 1 पाऊल पुढे आहोत, तुमच्या मागे नाही, तुमच्या 1 पाऊल पुढे आहोत एवढं आश्वासन या ठिकाणी देतो आणि थांबतो। धन्यवाद। इथलं पुढचं जे आंदोलन आहे, जर आपल्याला समजा याच्यामध्ये यश नाही मिळालं तर आपण शेवटच्या आपण याच्यामध्ये सांगूच डेलिगेशन तर की आपल्याला अतिशय तीव्र स्वरूपात आंदोलन करावं लागेल आणि प्रत्येकानं त्या दृष्टिकोनातून आतापासून तयारी ठेवा। त्यामुळं जे बांधव आहेत कृपा करून पुढे येऊन बसायचं, जशी सावली मिळेल त्या ठिकाणी बसत झाला, ते मैदान सोडू नका अशी पुन्हा एकदा मी आपल्याला विनंती करतो। 11 तारखेला आपल्या सर्वांचे झुंजार नेते प्रदीप माले सर यांची 95/12/2018 नंबरची केस आहे। 95/12/2018, 95/12/2013 आणि 14 या 2-3 मॅटर्स आपल्या आहेत। 11 तारखेला जर त्याचा सकारात्मक निकाल लागत असेल तर थोडा आपण न्यायालयाच्या प्रतीक्षा करूया, परंतु 11 तारखेला जर आपल्याला पुन्हा टोलावलं जात असेल तर या आझाद मैदानावरती दुसरी परवानगी मात्र आपली मागितलेली असेल, ते म्हणजे अमरण शिक्षकेतर बांधव जे तयार ठोकतील आम्ही सर्व असू। काकासाहेब कोल्हे सरांनी याच आझाद मैदानावरती जवळजवळ 4.5 महिने, इथे 1 दिवस नव्हे 4.5 महिने उपस्थित राहून आपल्या लढ्याचं नेतृत्व केलेलं आहे। काकासाहेब, तुमच्या त्या 4.5 महिन्यातील 1 सेकंद सुद्धा आम्ही पेन्शन पीडित बांधव वाया जाऊ देणार नाहीत असा मी आपल्याला शब्द देतो। श्रीमंत महाराष्ट्र राज्यातून
एक पेन्शनचं वादळ पुन्हा उभं राहत आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेकांचा संपर्क होतो आहे. आपल्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे. पण थोडंसं आपण इथे गांभीर्याने विचार करूया. पेन्शनसाठी प्रयत्न करणाऱ्या अनेक संघटना आहेत. हे सगळे आपले बांधव आहेत. कुणीही कोणाबाबत अकस बाळगू नका आणि माझंच काम आहे ते एकटंच पवित्र पेन्शनचं काम आहे असा कोणीही गैरसमज करून घेऊ नका. एसटी महामंडळाच्या अनेक लेबल लावलेल्या बसेस डेपोमधून खेड्यापाड्यामध्ये शहरामध्ये फिरतात, पण रात्री मुक्कामाला डेपोमध्येच येतात. तसं पेन्शन लढा यामध्ये अनेक संघटना असतील, पण त्यांचं ध्येय एकच आहे, या तमाम महाराष्ट्र राज्यातील पेन्शन पीडित बांधवांना जुनी पेन्शन मिळावी. न्यायालयामध्ये अनेक याचिकाकर्ते आहेत. या सर्व याचिकाकर्त्यांच्या परिश्रमाचा आपण आदर करूया. तन मन धन अर्पण करून आपले पेन्शन पीडित बांधव न्यायालयामध्ये सुद्धा लढत आहेत. काही खंडपीठांचे निकाल सकारात्मक लागले आहेत. नागपूर खंडपीठाने निकाल दिला, महाराष्ट्र राज्य सरकार त्या निकालाच्या विरोधात अपिलात गेलं. आपला संभाजीनगर न्यायालयाने निकाल दिला, त्या बाबतीतही तेच होत आहे. आता मुंबई हायकोर्टने आपला 26 तारखेला निकाल दिलाय. 100% महाराष्ट्र राज्य सरकार पुन्हा अपिलात जाणार आणि आपल्या पेन्शन पीडित लढवया बांधवांच्या तोंडाला पुन्हा पाणी पुसणार. या सर्व केसेस प्रदीप मौले सरांच्या केसेसला टॅग झालेल्या आहेत. पण माझ्या बांधवांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्या व्यासपीठाच्या बाजूला बसलेल्या अजित सरांनी काल परवा एक खूप मोठं आपल्याला स्टेटमेंट दिले. बांधवांनो, आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं ते आंदोलनांमुळे, ते निदर्शनामुळे. जर आपल्याला न्याय हक्क मिळवायचा असेल तर आंदोलन, निदर्शने, उपोषणे हे एक माध्यम आहे आणि हे संविधानिक माध्यम आहे. हे शासनाला वेटीस धरण्यासाठी नाही, शासन प्रशासन यांची प्रेदात तिलफीट उडवण्यासाठी नाही. शासन आणि प्रशासनाकडे संविधानिक हक्काची मागणी करणारं अर्थहक आंदोलन असतं. तर हे संविधानिक सर्व मार्ग अवलंबून आपण आपले मार्ग लढत आहोत. आपल्याला लढावं लागेल. काहींनी खूप व्हॉट्सअपवरती लिहिलं, जर न्यायालयच पेन्शन देणार आहे, सरकार देणार नाही, 13 वर्ष झालं, 15 वर्ष झालं, ठीक आहे. मग जे लिहितात त्यांनी 13 वर्ष 15 वर्ष या आपल्या न्यायिक आंदोलनासाठी काय केलं ते मात्र कोणी लिहिताना दिसत नाही. न्यायालय देणार आहे, न्यायालयाचं काम प्रदीप मौले सर करतायत. न्यायालयामध्ये दाखल झालेले आपले सर्व याचिकाकर्ते तन मन धन अर्पण करून करतायत. पण जे न्यायालयामध्येही नाहीत, जे कुठल्या आंदोलनामध्येही नाहीत, कुठल्या आपल्या मेळाव्यामध्येही नाहीत, साध्या सहविचार सभेमध्ये सुद्धा नाहीत, पण संभ्रम निर्माण करताना मात्र सगळ्याच्या पुढे येताना दिसत आहेत. बांधवांना यांना शोधा आणि खऱ्यासारखं बाजूला ठेवा. विनाकारण काहीतरी संभ्रम निर्माण करण्याचं काम केलं जातं. संभ्रमापासून दूर राहा. जे काही न्यायालयाचे निकाल लागले ते आपल्याला अमृत आहे. आपल्या सुप्रीम कोर्टच्या केसेससाठी ते आपल्याला खूप लाख मोलाचे आहेत. जर खंडपीठ निकाल देतात, जर सर्वोच्च न्यायालय सुप्रीम कोर्ट आपल्याला मुंबई निकाल देतात, तर निर्माण सर्वोच्च न्यायालय सुद्धा त्याचा विचार करून आपल्याला देईल. पण महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री महोदय अत्यंत हुशार आहे, स्वतः कायदे तज्ज्ञ आहेत आणि आता त्यांच्या हातात दोन्ही चाव्या आहेत. ते मुख्यमंत्री आहेत, अर्थमंत्री आहेत. आपल्यावरती अर्थखात्याचा भार हा हिशोब सांगितला जात होता आणि तुमचा आकडा खूप मोठा आहे आणि तो सध्या ते लावणं शक्य नाही. निवडणुकीच्या पुढे लाडकी बहीणसारख्या जाहीर केलेल्या योजनांवरती खूप मोठा आर्थिक भार निर्माण झालेला आहे. त्यामुळे सध्या पेन्शनचा निर्णय घेता येणार नाही. अनेक बैठकांमध्ये, अनेक डेलिगेशनमध्ये हे ऐकायला येत होतं. गेल्या 2 वर्षांमध्ये प्रत्येक डेलिगेशनमध्ये मी स्वतः जातीनं हजर आहे. मंत्री महोदयाकडून मिळालेली प्रत्येक उत्तरं मला माहिती आहे. पण पेन्शन पीडित बंधू आणि भगिनीने समितीने दिलेला अहवाल हा सपशेल चुकीचा आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये असणारे आपले मुख्यमंत्री महोदय, अर्थमंत्री महोदय यांची दिशाभूल करणार आहे. या अहवालामध्ये काय चुकीचं नोंदलं गेलंय की पेन्शन पीडित बांधव हे 2045 पर्यंत सेवेत राहणार आहे. मला वाटतं 2026-27 ते 2033-34 पर्यंत आपले 95% बांधव
99% बांधव सेवानिवृत्त होणार.